नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ते 18 सप्टेंबरला उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड व शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान चिंचाले आयोजित भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होत आहे. मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 81,000, तृतीय पारितोषिक 71,000. तसेच क्वार्टर फायनलला देखील खूप सुंदर अशी बक्षीस आहेत. आणि मैदानाचं आयोजन केलं आहे बैलगाडी क्षेत्रातील रणरागिणी उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड. या मैदानात नक्कीच राहते महाराष्ट्र टॉपचे नंदी आपल्याला दिसणार आहे. तसेच जे लांबून बैलगाडा मालक येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राहण्याची खाण्याची नंदींची व्यवस्था मथुरा फार्म इथं केले गेले आहे. तर चांगलं आणि टॉपचं मैदान आपलं 100% मित्रांनो बघायला मिळणार आहे. तसेच या मैदानात 100% आपल्याला टॉपचे पैरे बघायला मिळणार आहेत. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि फिक्स पैरे. एक टॉपचा पायरा देखील 100% फिक्स झाला आहे, तो सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात. या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. पैलवान अभिजित भैया पवार आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो मिलिंद शेठ पाटील यांचा बिंजोडचा बादशाह आणि घाट गाजवणारा भुंगाडॉन. या जोडीचं नियोजन जोगवडी मैदानात मित्रांनो झालं होतं, अशी अपडेट आली होती. परंतु पावसामुळे मैदान कॅन्सल झाल्यामुळे हा जोड आपला पळताना दिसला नाही. परंतु पुन्हा एकदा 18 तारखेच्या चिंचाले मैदानात हा जोड एकत्र येऊन मैदान गाजू शकतो. जर 18 तारखेचं दुसऱ्या नंदींसोबत दोन्ही नंदीचं नियोजन झालं नसलं तर पुन्हा एकदा हाच पायरा आपल्याला या चिंचाळे मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. टॉपचा स्पीड लागतो या जोडीला, नक्कीच मित्रांनो टॉपचा स्पीड लागेल, कारण तुफान अशी स्पीड आहे दोन्ही नंदींना. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शेवाळे आबांचा पाकऱ्या. मुंबई बिंजोड घाटावरती या जोडीचं वर्चस्व आहे. जेव्हा जेव्हा हा जोड पडला आहे तेव्हा अंतराने बिंजोडसुद्धा जिंकले आहे आणि घाटावरती निकालसुद्धा मित्रांनो सुट्टे घेतले आहेत, कारण या जोडीला स्पीडच तसा आहे. आणि उर्मिलाताई गायकवाड यांनी आयोजित केलं आहे मैदान, त्याच्यामुळे त्या टॉपचंच पायरा करतील. आणि पाकऱ्या आणि अर्जुन या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं, त्याच्यामुळे पाकऱ्या आणि उर्मिलाताईंचा अर्जुन हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या चिंचाले मैदानामध्ये दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंद केसरी, महान भारत केसरी हारण्या आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो चालू सीझनचा बादशाह कार्तिक मित्रांनो बकासूरसोबत. त्याच्यानंतर हारण्यासोबत पळून त्याच स्पीडने पळून चर्चेत आलेला कार्तिक पुन्हा एकदा आपल्या चिंचाली मैदानामध्ये हीच जोडी आपल्याला दिसू शकते. मामा भाचे केसरी मैदान चांगलंच गाजवलं होतं, त्याच्यानंतर अजून एका मैदानामध्ये गुलाल घेतला होता कार्तिक आणि हारण्याने. त्याच्यामुळे मालक या जोडीचं नियोजन सारखं करतात, कारण जोडीला तसा स्पीडसुद्धा आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्या चिंचाले मैदानामध्ये दिसू शकतो. तुफान असा स्पीड लागतो आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. कारुंड्याचे आणबान शान कारुंड एक्सप्रेस चिके आणि त्याच्यासोबत दिसू शकतो 2024 आणि 25 हंगाम गाजवलेला अमित शेठ भाडले यांच्या धावणीतील टॉपचा चिमण्या मित्रांनो. चिमण्या आणि चिक्या जोगवडी मैदानात हा पायरा पडणारी खूप चर्चा चालू होती, परंतु मैदान कॅन्सल झाल्यामुळे त्याच कालच मित्रांनो पेडगाव मैदानामध्ये वाडग्याने आणि चिक्याने एक बिंजोड जिंकली चांगल्या अशा अंतराने. आणि जर 18 तारखेचं दुसरं नियोजन झालं नसलं तर चिमण्या आणि चिक्या हाच पायरा या चिंचाळी मैदानात दिसू शकतो, कारण मित्रांनो टॉपचे नंदी येणार आहेत, त्याच्यामुळे मालकसुद्धा टॉपचं नियोजन करतील. चिक्या आणि चिमण्या हा एक टॉपचा जोड आपल्या या चिंचाळे मैदानामध्ये दिसू शकतो, कारण चिमण्यासुद्धा तुफान वेगाने पळतो आणि चिक्यासुद्धा तुफान वेगाने पळतो. त्याच्यामुळे खूप टॉपचा स्पीड आपल्याला या मैदानात या जोडीचा बघायला भेटेल जर हा पायरा झाला तर. पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय. पिंटू शेठ मोडक वडकी यांचं संघर्ष योद्धा कॉकटेल आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मानगरकरांचा वादळ. चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा वादळ. मित्रांनो आपण बघायला गेलो तर कॉकटेलचा खूप संघर्ष चालू होता, परंतु त्याच्यानंतर खूप चांगली अशी मेहनत घेतली मालकांनी आणि चांगलं असं यश आलं. सलग 3 मैदानामध्ये गुलाल घेतला कॉकटेलने आणि आता फुल फॉर्ममध्ये आहे. आणि वादळ आणि कॉकटेल आपला भरपूर वेळा हा पायरा आपला दिसून आला आहे आणि वादळसुद्धा फॉर्मला आहे आणि कॉकटेलसुद्धा फॉर्मला आहे. त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं नियोजन येणाऱ्या चिंचाली मैदानात आपलं दिसू शकतो. खूप चांगला असं स्पीड लागेल, कारण दोन्ही नंदी टॉप फॉर्मला आहेत. प्रत्येक मैदानामध्ये सध्या वादळसुद्धा गुलाल घेतो आहे, टॉप पळतो आहे. बकासूरसोबतसुद्धा मागच्या मैदानात गुलाल घेतला होता. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय. वाटेगावचा बादल चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा बादल शारजासोबत देखील मित्रांनो आत्ताच 1 नंबर केला आहे. बकासूरसोबतसुद्धा खूप जबरदस्त पाळला होता आणि आता मथुरसोबतसुद्धा टॉप पाळला होता, परंतु सुट्टीला थोडा
पाय पुढे असल्यामुळे निकाल भेटला नव्हता गटाचा, परंतु खूप चांगलं असं अंतर टाकलं होतं मथुरने आणि बादलने. आणि मित्रांनो, बिंजोडचा बादशाह मथुर आता हळूहळू कवर होत आहे. त्याच्यामुळे या चिंचोली मैदानात मथुर येईल की नाही अजून अपडेट नाही, परंतु जर मथुर आला तर नक्कीच टॉपचं नियोजन दिसेल. वाटेगावचा बादल आणि मथुर हा एक टॉपचा जोड आपला नक्कीच या मैदानात दिसू शकतो. तुफानाचं स्पीड आहे दोन्हीसुद्धा नंदींना. आणि मित्रांनो, मथुरच्या दिवशी फार्म हाऊसवर गेलो होतो तेव्हा थोडा मित्रांनो मथुर बारा वाटत होता. त्याच्यामुळे हळूहळू मथुर आपल्या सर्वांचा लाडका मथुर कवर होत आहे. त्याच्यामुळे हा एक संभाव्यतेने टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या कृषी मंत्री केसरी काजड मैदानातील 1 नंबरचा मानकरी चित्र्या आणि बिरजा ही A1 जोडी मित्रांनो या कृषी मंत्री केसरी काजड मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी होते फायनलमध्ये, परंतु या मैत्रीपूर्ण लढतीत सर्व नंदींचा पराभव केला होता तो चित्र्याने आणि बिरजाने. आणि त्याच्यानंतर बिरजा आणि बक्कासूर हा पायरा झाला तेव्हासुद्धा मित्रांनो या जोडीने 1 नंबर केला होता. त्याच्यामुळे दोन्ही नंदींना तुफान असं स्पीड आहे. आणि पुन्हा एकदा एका जोटात येऊन या चिंचोली मैदानामध्ये बिरजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो तो म्हणजे चित्र्या, एक टॉपची जोडी आहे. सुंदर बॉससोबत देखील मित्रांनो चित्र्याने आत्ताच गुलाल घेतला आहे. टॉपचे नंदी दोन्हीसुद्धा कोणते पण नंदीसोबत पाळले तरी समीकरण खूप चांगलं जुळून येतं. त्याच्यामुळे ही सुद्धा जोडी चिंचोली मैदानात सोबत दिसू शकतो. पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय. सध्या मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीचा संघर्ष चालू आहे असा जगदीश बापू शिंदे यांचं पिस्टन 22-11 संघर्ष चालू आहे, परंतु मित्रांनो टॉपचा नंदी आहे लवकरच कमबॅक करेल आणि मोठा कमबॅक करेल. पिस्टन सध्या हार होत आहे, तर या मैदानात पिस्टनसोबत कोण दिसू शकतो तर मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरी 2025चा मानकरी स्वराज 855 आणि पिस्टन हा एक जोड आपल्याला या मैदानात दिसू शकतो. पिस्टन मित्रांनो लवकरच कमबॅक करेल. हारजिता खेळाचा भाग असतो, परंतु टॉपचा नंदी आहे त्यांनी भरपूर असं मालकांचं नाव केलं आहे आणि ओमकारदा यांचंसुद्धा नाव केलं आहे. त्याच्यामुळे लवकरच पिस्टन आपल्याला कमबॅक करताना दिसेल. मालकसुद्धा ओमकारदादा असतील सगळेच मित्रांनो खूप मेहनत घेत आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासुद्धा मेहनतीला लवकरच यश येईल. हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसतो. मित्रांनो सुरुवातीलाच मी तुम्हाला बोललो होतं की एक 100% टॉपचा पायरा फिक्स झाला आहे, तर तो पायरा आहे उर्मिला ते माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेणारा 12 हिंदकेसरी बकासूर आणि कंदूरचा राजा A1 जोडी आपल्याला 100% मित्रांनो चिंचोली मैदानात पळताना दिसणार आहे त्या 18 सप्टेंबरला. आणि तुफान असं स्पीड लागेल. मला वाटतं कंदूरचा राजा आता दुसरा झाला आहे, त्याच्यामुळे दात लावल्यामुळे थोडा आरामावरतीच ठेवला होता, परंतु या मैदानात 100% A1 जोडी आपला पळताना दिसणार आहे. या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल, कारण दोन्हीसुद्धा नंदी पब्लिकने गाडी लागली मधून गाडी लागली टॉपच पळतात, त्याच्यामुळे खूप चांगला असं स्पीड आपल्या जोडीचा बघायला भेटणार आहे. पुढील संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत दिसू शकतो बाबूशेठ माने घरनिके यांचा घरनिकेचा राजा. मित्रांनो राजाचा सध्या संघर्ष चालू आहे. मला वाटतं एक दुसरा मैदानामध्ये गुलाल भेटला, नाहीतर काही मैदानांमध्ये राजाचे हार होत आहे, परंतु लवकरच राजासुद्धा खूप टॉपचा कमबॅक करेल. राजा आहे आणि त्याच्यासोबत दिसू शकतो काल गाजवून ठेवला सुभाषदत्त मांगडे यांचा सुंदर अजूनसुद्धा मित्रांनो त्याच स्पीडने त्याच जोमात पळत आहे. पायरा चांगला जुळून आला तर तुफान असा पळतो सुंदर बॉस, खूप गुलालसुद्धा मित्रांनो घेतो. आणि या मैदानामध्ये घरनिकेचा राजा आणि बॉस A1 जोडी आपला पळताना दिसू शकते. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.